अध्यक्ष महोदय, बघा माझी किती काळजी आहे पलीकडं. 23-24ला 15 कोटी रुपये दिलेले आहेत. आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो. हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. 23-24ला 15 कोटी 8 लाख रुपये आउटले होता. त्यांनी 4 कोटी 63 लाख रुपये दिले. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाची माहिती गेले 2-3 दिवस घेत होतो. किती सरकार दाखवतं आणि किती पैसे खर्च करतं. तर यामध्ये ह्यांच्या पोर्टलवरच आकडेवारी आहे. म्हणजे मंत्री महोदयांनी खरं म्हणजे मगाशी सांगितलं की 23-24ला 15 कोटी रुपये दिलेले आहेत. जेवढा आउटले कधी तयार होतो, मागणी आली की आउटले तयार होतो. बरोबर. आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो. हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. आउटले मागणी केल्यामुळे झाला. आउटलेला मंजुरी दिल्यानंतर रिलीज किती केला हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब, मी आकडे सांगतो, आपल्याला आकडे सांगतो. 23-24ला 15 कोटी 8 लाख रुपये आउटले होता. ह्यांनी 4 कोटी 63 लाख रुपये दिले. 24-25ला आउटले होता 15 कोटी 28 लाख. यांनी 5 कोटी 83 लाख दिले. 25-26ला आउटले होता 18 कोटी 9 लाख. यांनी 6 कोटी 71 लाख दिले. ही खरी फॅक्ट आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये एवढा महिलांच्या विरोधात आम्ही 3-4 वेळा भाषणं केली आहेत. महिलांच्या विरोधी क्राईम वाढायला लागला आहे. सायबर क्राईम प्रचंड वाढतोय. महिलांना सायबरवरून अतिशय टोकाच्या अश्लील अशा विधानं केली जातात. आणि अध्यक्ष महोदय, यंत्रणाच नसेल तर मग आपण महिलांच्या बाबतीत प्रोटेक्शन देण्याचा एक प्लॅटफॉर्म वीक करतोय. आणि म्हणून आपण आता निर्देश द्यायला हरकत नाही. मगाशी नाही दिले तरी. मन मोठं आहे का नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमचं मन किती मोठं आहे मलाच जवळून माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर मोठंच आहे, त्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही. आता मोठं विस्तारित मन करून तुम्ही मंत्री महोदयांना निर्देश द्या. तुमच्याबद्दल विस्तारित मन करण्यात मला अडचण नाही. सुधीर भाऊंबद्दल विचार करायला लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्री महोदयांना आपण सूचित करावं की बजेटरी प्रोव्हिजन जी आहे तेवढी रिलीज करून. त्यांचा दुसरा मुद्दा आहे की त्यांना आयोगाला पूर्ण अधिकार देण्यात यावेत एक्सपेंडिचरचे. त्याला पुन्हा मंत्रालयात यायला लागू नये असा स्वायत्तता देण्याची व्यवस्था सरकार करेल काय? अध्यक्ष महोदय, आपला आउटले आहे आणि त्यांनाच अधिकार आहेत. खर्चाप्रमाणे ते मागणी करतात आणि त्याप्रमाणे आपण निधी वितरित करत असतो. अध्यक्ष महोदय, त्यांचं उत्तर होते ना. उत्तर तर होते. त्यामुळे महिला आयोगाच्या साठी कधीच निधीची कमी पडत नाही. त्यांनी जसा जसा कार्यक्रम घेतात, कार्यक्रमांचा खर्च होतो, त्या पद्धतीने त्यांना निधीची पूर्तता केली जाते. अध्यक्ष, ठीक आहे. महिला आयोगाच्या संदर्भामध्ये निधी अपुरा आहे म्हणून आमच्याकडे निवेदन दिले जातात. अध्यक्ष महाराज, महिला आयोगांना काय काय करायचं आहे? जनजागृती करायची आहे, देता का पैसे तुम्ही? अध्यक्ष महाराज, संशोधन करायचं आहे, रिसर्चला पैसे नाही. एकूण राज्यामध्ये अशा तक्रारीचं विश्लेषण करायचं आहे, मानसिकतेचं विश्लेषण करायचं आहे, समुपदेशन करायचं आहे, शिफारशी करायच्या आहे. आणि माननीय मंत्री महोदय म्हणताय मग आपण ते कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास का आलाय? सन्मान्य सुधीर भाऊ आणि सन्मान्य जयंत पाटील साहेब हे दोघेही राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बजेट संदर्भात त्यांना चांगली माहिती असणं हे अपेक्षितच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून, विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे बजेट संदर्भातली जी माहिती आहे आणि कार्यपद्धती जी आहे ती अशी आहे की आउटलेमध्ये आपण ठरवतो की त्या वर्षाचं या खात्यासाठी आपलं बजेट किती असणार. ऐका, किती असणार. त्यानंतर ज्या वेळेला जसं जसं त्या संस्थेला किंवा त्या खात्याला खर्च करायचा असतो ते फायनान्सकडे परत पाठवतात. फायनान्सकडे मागणी केल्यानंतर फायनान्स रिलीज करतं. आता जर त्या कमिशननी, विमेन्स कमिशननी
मागणीच 4 कोटीची खर्चाची केली असेल तर 10 कोटी का ते वितरित करणार? त्यामुळे त्यामुळे एक मिनिट ऐकून घ्या. त्यामुळे मंत्री महोदयांनी एवढंच सांगू दे की महिला आयोगाकडनं आपल्याकडे जेवढी मागणी केली गेलेली वितरित करण्यासंदर्भातले पैसे तेवढे आपण वितरित केलेत का? प्रश्न संपतो. अध्यक्ष महोदय, होय अध्यक्ष महोदय, कधीच कुठल्या पण महिला आयोगाची मागणी प्रलंबित नाहीये. बस संपला विषय. चला पुढे बोला. महोदय, सन्माननीय सन्माननीय सुधीर भाऊंनी- मंत्री महोदयांनी दिलेली माहिती जसं आपण सदस्यांनी दिलेली माहिती सत्य म्हणून समजतो तशीच मंत्री महोदयांनी दिलेली माहिती सत्य आपण समजावी आणि जर का चुकीची असेल तर त्या संदर्भात आपण पुढची कारवाई करू शकता. अध्यक्ष महोदय, या निधीची तरतूद करत असताना त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 18 कर्मचारी हे नियमित आहेत आणि बाकी 17 कर्मचारी आउटसोर्सिंग घेतले. हा जो निधी खर्च झाला आहे हा वेतनोत्तर आहे की वेतन धरून आहे? असं सगळे कसे जर हा खर्च या 35 कर्मचाऱ्यावर किती होतो आहे आणि प्रत्यक्ष खर्च 6.5 कोटी महिलांसाठी 4.5 कोटी मधला प्रत्यक्ष खर्च किती? म्हणजे तुम्ही वेतनावर धरून जर खर्च असेल तर तेवढे पैसे त्याच्यातच जाणार आणि 6.5 कोटी महिलांसाठी हे 35 कर्मचारी पुरेसे आहेत का? हे 35 कर्मचाऱ्यांना हा डोमारा सगळं एवढं मोठं चालवता येणार का? यासाठी काही नव्यानं या कर्मचाऱ्यांची, तेही त्यातले म्हणजे परमनंट आहेत, नियमित आहेत, ते फार कमी आहे आणि त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याची वाढ करणार का? पहिला प्रश्न. आणि हा जो निधी खर्च होतोय प्रत्यक्ष वेतन सोडून झालेला खर्च किती? वेतनावर झालेला खर्च किती? हे जे आपण म्हणताय आपल्याला आपण उत्तर देताय मंत्री महोदय तर त्याला सत्यच म्हणतो आम्ही. पण 4.5 कोटी रुपये या महिला आयोगांच्या इतक्या महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि इथल्या महाराष्ट्र इतक्या मोठ्या महिलांसाठी विविध ज्या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत हा पुरेसा आहे का? आपण यावर निर्देश द्या की हा निधी एकतर संख्या वाढवा कर्मचाऱ्यांची. ठीक आहे. आणि त्यामध्ये सन्मान्य मंत्री महोदया, महिला आयोग हे महिलांच्या सुरक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. त्यामुळे या संस्थेनी मागणी तुमचा एकदा बजेट ठरल्यानंतर या संस्थेनी त्या बजेटच्या मध्ये जेवढी मागणी करतील तेवढी मागणी आपण पूर्ण करण्याची पूर्ण खबरदारी घ्यावी.